बरं, रोहित पवारांचा ट्विटमध्ये ज्या वक्तृत्व स्पर्धेबद्दल लिहिले, तो वक्तृत्व हा जो शब्द आहे तो सुद्धा तिथे चुकीचा लिहिलेला आहे. आता याला काय म्हणणार? जेव्हा आपण त्या विषयाबद्दल लिहितोय तेव्हा त्यातले शब्द तरी ते व्यवस्थित असले पाहिजेत, ते बिनचूक असले पाहिजेत, याची तर काळजी घेतली पाहिजे. आणि त्यातून मग वाटायला लागतं की देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने अनेकांना पोटदुखी आहे. ते असायला हरकत नाही की हा माणूस एवढा लहान वयात मुख्यमंत्री कसा आला, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कसा झाला, आमचं सरकार पडलं आणि पुन्हा उपमुख्यमंत्री कसा झाला, हे अनेकांना जळफळाट असू शकतो. पण त्याला आता काय पर्याय नाहीये. ती व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलेली असेल तर त्याला बाकी ज्यांच्याकडे कर्तृत्व नाहीये, नेतृत्व नाहीये, गुणवत्ता नाहीये, ते काहीच करू शकत नाही. त्यांना ती गुणवत्ता कमवावी लागेल, ज्या ती नैसर्गिकरित्या ती असली पाहिजे. आणि ती नसेल तर जळफळाट करण्यापलीकडे किंवा पोट दुखत असल्याचं दाखवण्यापलीकडे आणखी काहीच करू शकत नाही. त्या विषय हा आहे की अशा पद्धतीने कोणताही विषय घ्यायचा आणि त्याच्यावर बडबडायचं, सल्ले द्यायचे, आपण विद्वान असल्याचं दाखवायचं, हे करण्याची काहीच आवश्यकता नसते.